नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दत्ते आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज मी करत आहे दुधी भोपळ्याच्या सालाची चटणी. चटणीसाठी दुधी भोपळ्याची वरची साल आहे तेवढी फक्त किसून घ्यायची आहे. आतील दुधी भोपळा तुम्ही दुधी हलवा, दुधी भोपळ्याची भाजी, चिप्स किंवा आणखीन कोणतेही प्रकार करण्यासाठी वापरू शकता. ही साल जर तुम्ही पिलरनी सोलून काढली तर मात्र ती खलबत्त्यातून कुटून घ्यावी लागते. अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. आता एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद अशी फोडणी तयार केली. त्यामध्ये बारीक मिरच्यांचे तुकडे परतून घेत आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात चटणी तिखट करायची आहे त्या प्रमाणात हे तुकडे वापरू शकता. आता त्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घातलेले आहे. आता त्यामध्ये दुधी भोपळ्यांच्या सालांचा किस घातलेला आहे. यावेळेस माझ्याकडे जरा भरपूर सालं होती त्यामुळं चटणी चांगली भरपूर होणार आहे. हा किस परतताना कढईला असा गोल चांगला पसरून त्याचा पातळ थर करत जायचं, म्हणजे खुसखुशीत चटणी व्हायला मदत होते. आणि शक्यतो ही चटणी ॲल्युमिनियमच्या कढईत किंवा फ्राय पॅनमध्ये करा, म्हणजे लवकर खुसखुशीत चटणी व्हायला मदत होते. आता हा चांगला ब्राऊन रंगाचा झाल्यानंतर त्यामध्ये दाण्याचं कूट, साखर आणि मीठ असं घालून परता. हे चांगलं मंद आचेवरती परतल्यामुळं चटणी अशी बरेच दिवस बंद डब्यात ठेवली तर चांगली खुसखुशीत राहते. अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत अमिता दत्तेचा बाय.